महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस सुरूच आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम-टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर साताऱ्याचा आहे मी. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. तर सर्वात प्रथम आज 24 फेब्रुवारी आहे. सायंकाळी साधारणतः 5:30 वाजलेत आणि काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, भंडाऱ्याच्या गोंदियाचे काही भाग, त्यानंतर नांदेड, तसंच इकडे परभणी, बीड, लातूर, सोलापूर, धाराशिव या भागात, तसेच सांगली, कोल्हापूर, बेळगाव आणि हे जो काही कर्नाटकचा आपल्याला लागून असलेले जे काही भाग आहेत, तर याही ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. बाकी इतर ठिकाणी नोंदी दिसत नाहीत आणि आत्ताची स्थिती पाहिली तर जे काही कमी दाबाचं क्षेत्र होतं, तसं अपेक्षेप्रमाणे हे दूर चाललेलं आहे आणि जे काही थोडासा कमी दाबाचा पट्टा तयार झाला तो अजूनही सक्रिय आहे, पण आता त्याची तीव्रता ही कमी होताना दिसते. यामुळे राज्यात आजही काही प्रमाणात गडगडी पावसाचे ढग या सिस्टमच्या आसपास सक्रिय झालेले आहेत. पण व्याप्ती, तीव्रता कमी आहे. आणि जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं, तर दिसेल की धाराशिव, लातूर, बीडचे थोडेसे भाग आहेत. हलक्या पावसाचे ढग आहेत. तिकडे चंदगड, भुदरगड, आजऱ्याच्या आसपास हलक्या पावसाचे ढग कोल्हापूरमध्ये आहेत. बेळगावच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचे थोडेसे ढग दिसतायत. या व्यतिरिक्त नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेकडील मध्य प्रदेश लागून असलेल्या भागांमध्ये थोडासा पाऊस झालेला आहे. आताही त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. अमरावती ढगाळ वातावरण, वाशिम, यवतमाळ ढगाळ वातावरण आहे. एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात. आणि रात्रीचा जो अंदाज असाच आहे, की धाराशिव, लातूर, बीड, कोल्हापूर, थोडासा बेळगावचा भाग, त्यानंतर यवतमाळ, हिंगोली, वाशिमच्या एक दुसऱ्या भागांमध्ये, तसेच इकडे नागपूरचा एक दुसरा भाग किंवा गोंदिया, अमरावतीच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलके थेंब होतील. खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. या व्यतिरिक्त इकडे परभणीचा थोडासा उत्तरेकडील भाग आहे. या ठिकाणी थोडेसे हलके थेंब होऊ शकतात. बाकी राज्यात कुठेही पाऊस होईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाहीये. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या सुद्धा थोडीफार पावसाची शक्यता आता कमी झाली, तरी सुद्धा लक्ष असू द्या स्थानिक ढग निर्मितीवरती. कुठे तर सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली किंवा इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो भाग आहे, पावसाची शक्यता आता कमीच दिसते, तरी सुद्धा स्थानिक ढगांवरती उद्याच्या दिवस लक्ष असू द्या. राज्याच्या इतर ठिकाणी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचे उत्तर भाग कसल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही. काहीसे ढगाळ वातावरण होऊ शकतं, पण पाऊस होण्याची शक्यता नाही. आणि जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला, तर त्यानुसार उद्या यवतमाळ आणि चंद्रपूर या दोनच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गडगडाट आणि पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलाय. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कसलेही इशारे दिले नाहीत. आणि जसं सांगितले उद्याच्या दिवस स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. विशेष काय पाऊस होईल अशी शक्यता सध्या वाटत नाहीये. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.